नमस्कार मित्रांनो, लाखात एक आमचा दादा 17 जुलै भागामध्ये जालिंदर सूर्याचं चांगलं स्वागत करतो आणि सगळ्यांना ओळख करून देतो. हे सूर्यकांतराव खूप कर्तृत्वाने यांची किराणा दुकाने, अहो घरी तर 4-4 बहिणी आहे, पण सगळ्यांची जबाबदारी सांभाळतात. आता सूर्याची छाती चांगलीच फुगते, पण तो मनात विचार करतो, तुझ्याला मान्य आहे का हा साखरपुडा? तिला विचारायला पाहिजे. तो डॅडी मी आलोच हां. जालिंदर म्हणतो, हां हां या या. तो बाहेर जातो. भागू म्हणते, बघितलं का कसा चेहरा खुललाय. आता सगळ्याजणी चांगलीच मस्करी करतात. काजू म्हणतो, काय सूर्यकांतराव, काय पाणी बिणी खायला आणू का? दुसरा म्हणतो, काय जावई बापू. हे सगळं जालिंदर ऐकत असतो. सूर्या म्हणतो, चला रे काही पण काय. मनात म्हणतो, यांनी तर आमच्या साखरपुड्याची तयारी लय भारी केली. बहिणी चेष्टा करायला लागतात. तो ते जा आत्याला मदत करा, मी तुझ्याला भेटून येतो आ. आता सगळ्याच म्हणतात, तुझा वहिनी रावत नाही वाटतं. सूर्या जात असतो. शत्रू म्हणतो, अहो एवढी काय घाई आहे, आता साखरपुडा होणार आहे ना. सूर्या म्हणतो, पण तुझ्याच्या मनात आहे ना. शत्रू म्हणतो, आता व्हिडिओ व्हायरल झाला, मनात असू दे नसू दे काय फरक पडतोय. बरं चला या लवकर बाहेर. तुझा फोनवर कोणाशी तरी बोलत असते. मला हा साखरपुडा केल्याशिवाय पर्यायच नाही. मी पळून जायचा प्रयत्न केला ना तर डॅडी मला मारून टाकतील. तेवढ्यात सूर्या दार उघडतो. तुझा म्हणते, सूर्या छान आवरलं. सूर्या म्हणतो, तुझा पण तुझ्या मनात आहे ना साखरपुडा करायचा. तुझा म्हणते, माझ्या मनात असू दे नसू दे काय फरक पडतो. डॅडी कुणाचं ऐकणार आहे का? आणि त्यात आपला व्हिडिओ पण व्हायरल झाला. सूर्या म्हणतो, म्हणजे तू साखरपुड्याला तयार आहे तर? ती हो. आता त्याला खूप आनंद होतो. तो गॉगल घालतो आणि बाहेर जातो. जालिंदर म्हणतो, सूर्यकांतराव ही साखरपुड्याची अंगठी काय झालं ना, आम्ही मापने घेतलं आणि घाईघाईत बनवून घेतली. बघ बरं जरा बोटात घालून. सूर्या बोटात घालतो. जालिंदर म्हणतो, निसटती वाटतं बोटातून. सूर्या म्हणतो, काय हरकत नाही, याला दोरा बांधला ना होईल ॲडजस्ट. डॅडी म्हणतात, याला काय सगळंच ॲडजस्ट करायला जमतंय. लग्न झाल्यावर बायकोशी पण चांगलं ॲडजस्ट करशील. त्याच्या सगळ्या बहिणी आनंदीने बघत असतात. सूर्या म्हणतो, आमचा संसार लय सुखाचा होणार. डॅडी बोलत असतो. तेवढ्यात आवाज येतो, डॅडी पाहुणे आलेत. डॅडी म्हणतात, अरे तयारीला लागा. शत्रू म्हणतो, ए सूर्या ती अंगठी काढ, तुझाचा होणारा नवरा आलाय. डॅडी म्हणतो, अरे देतोस ना अंगठी. शत्रू म्हणतो, अरे बघत काय बसला, दे पटकन. सूर्याने त्याच्या बहिणीला खूप रडायला येतं. शत्रू बोटातून ओढून घेतो आणि निघून जातो. डॅडी म्हणतात, ए सूर्या येतोय ना, अरे पाहुण्यांचं स्वागत करायचे. सगळेच पुढे जातात. आत्या नवरदेवाला औक्षण करते. हे बघून तर सूर्या पुन्हा खाली बसतो. सगळे आतमध्ये येतात. डॅडी म्हणतात, ए सूर्या बसला काय, चल उठ, सरबत दे पाहुण्यांना, उन्हातून आलेत. सूर्या सगळ्यांना सरबत देत असतो आणि सगळे त्याचा अपमान करतात. नवरा मुलगा म्हणतो, ए माझ्या बायकोने तुला एकदा वाचवलं, आता कुठं हात नको लावू. ह्यावेळेस मारायला लागला ना तसाच मरून देईल. आमदार म्हणतात, ए गॉगल काढ, आहेस कोण, वागतोस काय. आता प्रत्येकजण सूर्याला बोलत असतो. एवढंच काय, सरबत सांडून त्याला पुसायलाही लावतात. राजू हात पकडून म्हणते, दादा चल तू पहिले. सूर्या म्हणतो, अगं तुझाच साखरपुडा आहे, अजून झाला पण नाही आणि कुठं जायचंय. आता तुझा येते आणि नवरा बघतच राहतो. शत्रू म्हणतो, बोलायचं असेल तर वर जाऊन बोला. तुझा म्हणते, मला काही बोलायचं नाही. डॅडी म्हणतात, अगं बोल, त्यात काय एवढं. तुझा आणि आमदाराचा मुलगा वर जातात. तर तुझाला म्हणतो, आता 4 भिंतीच्या आत राहायचं बरं का. राहिल्या ना तर राणी बनवून ठेवील आणि नाही राहिल्या ना हालत वाईट करील. तो आता तुझाला काही बाई बोलत असतो आणि म्हणतो, काय हो आम्हाला देताल का ऑक्सिजन? नाही म्हणजे तुम्ही जरी नाही दिला तरी आम्ही घेऊ ना. आणि तिच्याजवळ जातो. आता तुझा लगेच बाजूला होते. इकडे सूर्या मात्र रागानेच घरी चाललेला असतो, कारण डॅडीचं खरं रूप त्याच्यासमोर आलेलं असतं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.